नमस्कार, मी सूरज वागस्कर. मी आत्तापर्यंत राज्यसेवेच्या 5 इंटरव्ह्यू दिलेले आहेत. तर तसंच मी बऱ्याच वर्षापासून याची तयारी करतोय राज्यसेवेची. आत्ता मी तुमच्याबरोबरच अभ्यास करत आहे. तसंच मी आत्ता ही मेन्स पण देत आहे. तर मला स्पार्क अकॅडमीतर्फे असं सांगण्यात आलं होतं की एन्व्हायरमेंट विषयी आपल्या मुलांना मार्गदर्शन करावं. त्या रिलेटेड मी आज त्या विषयाचं मार्गदर्शन करणार आहे. त्याबद्दल स्पार्क अकॅडमीचे आभार. कोणता पण विषयाचा अभ्यास करताना ना सर्वात पहिल्यांदा त्याचा सिलेबस तुम्ही पाहिला पाहिजे. सिलेबस तुमचा म्हणजे तोंडपाठ पाहिजे. सिलेबस म्हणजे मी ज्यावेळेस अभ्यास करत होतो ना, मागच्या वेळेस मला 126 मार्क आहेत. तर मी एक हे तयार केलं, एक फॉर्म्युला तयार केलाय. त्या फॉर्म्युल्यानुसारच मी अभ्यास करत असतो. तर सर्वात पहिल्यांदा मी माझ्या फॉर्म्युल्यात काय आहे की मी सिलेबस पाहत असतो. सिलेबसमध्ये कोणते पॉईंट दिलेत त्याला खूप महत्व आहे. त्यानंतर त्याचे पीवायक्यू नंतर रेफरन्स बुक निवडायचे. आणि रेफरन्स बुक नंतर तुम्ही नोट्स काढणार आहेत. तुमच्या नोट्स नंतर त्या रिवाइज करायच्या. त्यानंतर टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायच्या. त्या अनालिसिस करायच्या. आणि नंतर मग फायनल एक्झामला जायचं. तुम्ही जर अशा प्रकारे जर अभ्यास केला तर तुम्हाला कोणत्याच विषयाची अडचण येणार नाही. आज आपण एन्व्हायरमेंट हा विषय पाहतोय, तर त्या संदर्भात पाहू. ही स्ट्रॅटेजी तुम्ही प्रत्येक विषयाला अप्लाय करू शकता. एन्व्हायरमेंटचं जर पाहिलं तर सिलेबस आपण पाहायचा. राज्यसेवेचा जो सिलेबस आहे त्यात पाहायचा. त्यात 3 पॉईंट त्यांनी दिलेले आहेत. पहिला आहे इकोलॉजी, दुसरा आहे बायोडायव्हर्सिटी आणि तिसरा आहे क्लायमेट चेंज. तर त्या 3 पॉईंट तुमच्या कायम डोक्यात पाहिजे. मग त्या 3 पॉईंटच्या आधारे पीवायक्यू चेक करायचे. पीवायक्यू मध्ये काय काय दिलेले आहेत, म्हणजे इकोलॉजीवर काय प्रश्न आलेत, बायोडायव्हर्सिटीवर काय आलेत आणि क्लायमेट चेंजवर काय आलेत. मग त्यावरून तुम्हाला मग त्याचा आपल्या अभ्यासाचा दायरा समजतो. आपल्याला किती करायचंय तेवढं. एकदा पीवायक्यू अनालिसिस केले, मग ह्या सिलेबस आणि पीवायक्यूचा रेफरन्स घेऊन आपल्याला रेफरन्स बुक निवडायचे. रेफरन्स बुक निवडले की रेफरन्स बुक हे स्टार्ट टू एंड वाचण्यासाठी नसतात. त्यात आपल्याला काय वाचायचं हे सिलेबस आणि पीवायक्यू ह्या दोन्ही गोष्टीचा विचार करून वाचायचं असतं. सगळे वाचायचं नाही रेफरन्स बुक. त्यानंतर आपण ह्या सगळ्यांचा विचार करून नोट्स काढायच्या. नोट्स ह्या चार्ट फॉर्म मध्ये काढायच्या. कधी पण सिलेबस म्हणजे जशाच तशा नोट्स काढायच्या नाहीत. रिरायटिंग नाही करायचं. फ्लो चार्ट, टेबल अशा स्वरूपात त्या नोट्स असल्या पाहिजे. आणि नोट्स एकदम कमी शब्दात आपल्या नोट्स आपण व्यक्त केल्या पाहिजे. त्यानंतर त्या रिवाइज करायच्या. वारंवार त्या रिवाइज झाल्या पाहिजेत तुमच्याकडून. रिवाइज नाही झाला त्याचा उपयोग होत नाही. त्यानंतर मग टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायच्या. त्यानंतर मग टेस्ट सिरीज मध्ये किती मार्क आलेत यापेक्षा आपण पुढे चुकतोय, आपल्या सिली मिस्टेक काय होतात हे आपण चेक केलं पाहिजे. त्यानंतर मग आपण अनालिसिस करायच्या. ते स्वतः अनालिसिस पाहिजे, दुसऱ्यांचं नाही. मग त्या अनालिसिस जर केलं तर आपल्याला समजतं आपण कुठं चुकतोय म्हणून. त्यानंतर मग आता एन्व्हायरमेंटचं जर बघितलं, आपले किती सिलेबस मध्ये कोणता पॉईंट आहे, इकोलॉजी, त्यानंतर बायोडायव्हर्सिटी आणि क्लायमेट चेंज. हे पॉइंट खूप मोठे आहेत, वास्ट सब्जेक्ट या. म्हणजे इकोलॉजी पण जास्त एक पूर्ण सब्जेक्ट होईल, बायोडायव्हर्सिटी पण होईल, पण क्लायमेट चेंज होईल. पण आपल्याला एवढं करणं अपेक्षित नाही. तर यातलं इकोलॉजी मध्ये काय करायचंय तर आपल्या ह्या पीवायक्यू मधून समजा. आता पीवायक्यू मध्ये सर काय वाचतायत तुम्ही, पीवायक्यू मध्ये एकतर आयोगाच्या प्रश्नपत्रिका घ्या, म्हणजे डायरेक्ट आयोगाच्या वेबसाईटवरून डाउनलोड करून, किंवा लॉजिक बुस्टर म्हणून एक बुक आहे मार्केटमध्ये, लॉजिक बुस्टर, ते घ्या. डायरेक्ट त्यांनी हे करून दिलेलं आहे, अनालिसिस करून दिलेलं आहे. ते जर घेतलं तर त्याचा जास्त फायदा होईल. आता रेफरन्स बुक साठी 2 आहेत रेफरन्स बुक. पहिलं म्हणजे तुषार घोरपडे आहे, जे मराठीत सर्वांना उपलब्ध आहे. तसंच मग दुसरं आहे शंकर IAS, जे इंग्लिशमध्ये करतायत त्यांसाठी शंकर IAS यांचं बुक चांगलं आहे. हे 2 बुक जरी वाचले तरी सफिशियंट होईल. त्यानंतर याच्यावर नोट्स काढा. नोट्स ह्या तुमच्या पाहिजे. जर आपण नोट्स व्यवस्थित प्रिपेअर केल्या
तर आपलं शेवटी रिव्हिजन होणार आहे आणि ती लक्षात राहणार आहे. तुमच्या जर नोट्स नसल्या तर ते रिव्हिजन होत नाही आणि मग शेवटी सिली मिस्टेक होतात. 2 पॉईंट मध्ये मग कन्फ्युज होतं 2 पर्यायामध्ये, हा मारायचा का हा मारायचा. त्यासाठी मग नोट्स तुमच्या जर परफेक्ट असल्या तर तुम्हाला एक्झॅक्ट कळतं की हाच पॉईंट आहे. म्हणजे आता प्रश्नाचा फॉर्मॅट पण लक्षात ठेवायचे. प्रश्न कोणत्या फॉर्मॅटमध्ये येतात. म्हणजे आता जर सपोज एन्व्हायरमेंट बघितलं आपण, तर एन्व्हायरमेंट हा राज्यसेवेला 5 क्वेश्चन येतात, ते म्हणजे 10 मार्काला आहेत. आता हे 5 क्वेश्चन मध्ये कसे 4 क्वेश्चन हे स्टॅटिक येतात आणि 1 क्वेश्चन हा करंट ओरिएंटेड येतो. हे 4 क्वेश्चनची तयारी करण्यासाठी तुम्हाला ते नोट्स व्यवस्थित प्रिपेअर पाहिजे. त्या जर व्यवस्थित प्रिपेअर केल्या तर व्यवस्थित त्याची तयारी होऊ शकते. त्यानंतर व्यवस्थित त्या रिवाईज करायच्या. रिवाईज केल्यानंतर मग टेस्ट सिरीज ला त्या नोट्स ही करायच्या. त्यानंतर त्या अनालिसिस करायचं. आता आपण दुसरं म्हणजे एक हे आहे क्वेश्चन तुम्ही फायनलला कसे सॉल्व्ह करणार आहे त्याविषयी आपण बोलू. तर ज्यावेळेस तुम्ही फायनलला क्वेश्चन सॉल्व्ह करताना त्यावेळेस ज्या राऊंड आहेत, राऊंड मध्ये सॉल्व्ह करायचे क्वेश्चन पेपर. तर सर्वात पहिल्यांदा काय करायचं, जे तुम्ही वाचलंय त्या नोट्स मधून तुमच्या आलं का ते चेक करायचं. नोट्स मधून आहेत का क्वेश्चन. ज्या नोट्स मधून असेल तर तुम्हाला ते डायरेक्ट आठवण. सपोज नोट्स मध्ये नसेल तर दुसऱ्या राऊंड कडे जायचं. तो दुसरा राऊंड काय, अनालिसिस म्हणजे लॉजिकली तुम्हाला तो प्रश्न सॉल्व्ह होतोय का ते पाहायचं. लॉजिकली परत ऑब्झर्वेशन काय आहेत तुमचे त्या दृष्टीने ते पाहायचं. आणि त्यानंतर मग सर्वात म्हणजे शेवटची फेज येते म्हणजे R&D, जिथं तुम्हाला काम करायचंय. म्हणजे इथं काय करायचं असतं की ज्या मागच्या क्वेश्चन पेपर आहेत त्या व्यवस्थित अनालिसिस करायच्या. मग त्या करताना काय करायचं, आन्सर पॅटर्न काय आहेत आयोगाचे हे पाहिजे. आन्सर पॅटर्न, त्यानंतर क्वेश्चनचा फॉर्मॅट काय आहे, आणि त्यानंतर आपल्या इथं काही कॉमन सेन्स अप्लाय करता येतो का हे पाहिजे. म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने जर त्याचं अनालिसिस केलं तर निश्चितच म्हणजे क्वेश्चन जे अनप्रिडिक्टेबल क्वेश्चन आहेत ते पण सॉल्व्ह होतील. म्हणजे आयोगाला कसं असतंय, 50 क्वेश्चन हेच तुमच्या ओळखीचे असतात आणि 50 क्वेश्चन हे अनोळखी असतात. मग जे 50 क्वेश्चन आहेत तिथं तर सर्व एकाच लेवलला आहेत, पण जे पुढचे 50 क्वेश्चन आहेत त्यासाठी आपल्याला तयारी करायची. मग ती ह्या पद्धतीने तुम्हाला तयारी करता येईल. म्हणजे नोट्स तुमच्या व्यवस्थित प्रिपेअर पाहिजे. त्यानंतर मग दुसरा फेज मध्ये तुम्ही लॉजिक अप्लाय करता आलं पाहिजे. तुमचे ऑब्झर्वेशन काय आहेत ते स्किल तुमचं चांगलं पाहिजे. आणि शेवटी म्हणजे आम्ही त्याला R&D फेज म्हणतो, तिथं म्हणजे आन्सर पॅटर्न चेक करायचे. म्हणजे आयोगाचे आन्सर कसे आहेत, आयोगाने इथून मागून काय काय आन्सर दिलेत. परत याच्या लिमिटेशन आहेत ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या. आपल्या लिमिटेशन काय आहेत की तुम्ही काही क्वेश्चन घटकावर क्वेश्चन बनवताना, सपोज एखाद्या संस्था आहे तिचं जर आपल्याला कार्य विचारलं तर कार्य त्यांना ऑलाबाबाच उत्तर द्यावं लागतं बऱ्याच वेळा, किंवा मग एक्स्ट्रीम चूक करून देतात. मग ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. मग आपण ते कार्य नाही पाठ करायचे. एखादी संस्था विचारली, एखादी त्याचे उद्दिष्ट नाही पाठ करायचे, कारण ते जर करत बसलो तर बराच मग तो आपला नोट्स वाढतील म्हणून. त्यामुळे त्याच्या लिमिटेशन बघायच्या, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या काय काय लिमिटेशन आहेत. त्या लिमिटेशन जर आपल्याला समजल्या तर सहज आपल्याला ते क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील. तर आता आपण मगाची ते हे पाहू. इकोलॉजी मध्ये काय विचारले जातात. आता इकोलॉजी मध्ये कोणते घटक आहेत जे PYQ मधून आपल्याला सांगता येतील की बाबा इकोलॉजिकल म्हणजे इकोलॉजीची पहिली डेफिनेशन विचारली जाते, इकोलॉजी आणि इकोसिस्टीम. आता ते आपण इकोलॉजीची एक डेफिनेशन करतो, इकोलॉजी इकोसिस्टीमची करतो, त्या सेपरेट करतो. पण आपल्याला एक्झाम मध्ये त्या आयडेंटिफाय होत नाही, म्हणजे इकोलॉजीची विचारली का इकोसिस्टीमची विचारली. त्यामुळे एकाच पेजवर नोट्स काढताना काय करायचं, एकाच पेजवर त्या आल्या पाहिजे. ह्या साईडला इकोसिस्टीम, ह्या साईडला इकोलॉजी, अशा दोन्ही पद्धतीने आलं तर आपल्याला सहज ते आयडेंटिफाय करता येतं.
तसेच बाकीचे फूड चेन, फूड वेब, असे जे कन्फ्युजिंग पॉइंट आहेत ते अशा प्रकारे जर आपण तयारी केली तर आपल्याला ते सहज आठवतं. आणि नोट्स काढताना पॅरेग्राफचे पॅरेग्राफ नाही लिहायचे, ते एकदम शॉर्ट फॉर्म मध्ये पाहिजे नोट्स आपल्या, एकदम शॉर्ट मध्ये. त्यानंतर ज्या आपल्याला कन्सेप्ट आहेत, सपोज इकॉलॉजिकल पिरॅमिड असेल तर ती कन्सेप्ट आपल्याला व्यवस्थित माहित पाहिजे. इकॉलॉजिकल पिरॅमिड काय आहे, त्यानंतर इकोटोन काय आहे, बायो मॅग्निफिकेशन, बायो अक्युमुलेशन. आता बायो मॅग्निफिकेशन मध्ये काय होतं, बायो मॅग्निफिकेशन आणि दुसरी आहे बायो अक्युमुलेशन. आता ह्या तशा सेम टर्म वाटतात, बायो मॅग्निफिकेशन, बायो अक्युमुलेशन. तिथं आपल्याला आयडेंटिफाय होणार नाही. पण बायो मॅग्निफिकेशन मध्ये काय आहे, फूड चेन मध्ये तो हजार्डस प्रोडक्ट आहे तो घुसतो. फूड चेन मध्ये शिरल्यामुळे काय होतं की प्रत्येक फूड चेन मध्ये तो त्याचं मॅग्निफाय होत जातो. म्हणजे सपोज हरणाने जर किती, हरिणी एक किती 1 ग्राम एवढा पारा आहे सपोज, तो कुणी एका ग्रासनी, एका गवतानी शोषण केलाय, असे 10 ग्रास हरिण खाईल. मग असे कितीतरी हरणाला वाघ खातील. म्हणजे हे अक्युमुलेशन होत जाईल. इथं पहिल्यांदा बायो अक्युमुलेशन मध्ये इथं कमी असणार, लो लेवल असेल, त्यानंतर ही हाय लेवल, आणि नंतर हायएस्ट लेवल असेल त्या हजार्डस वेस्टची वाघामध्ये. त्याला म्हणायचं बायो अक्युमुलेशन, बायो मॅग्निफिकेशन. आणि बायो अक्युमुलेशन म्हणजे काय, एकाच प्राण्यात जेव्हा हजार्डस वेस्ट शिरतो, एकाच प्राण्यात ज्या वेळेस असतो त्याला बायो अक्युमुलेशन म्हणायचं. एकाच प्राणी अशा प्रकारे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीमधला डिफरन्स माहित पाहिजे. मग बाकीचे असे याच्या रिलेटेड टर्म आहे, बायो रेमिडिएशन, बायो मॅग्निफिकेशन, युट्रॉफिकेशन, ह्या सगळ्या टर्मचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास पाहिजे. त्यानंतर मग कीटोन पेसिस, जे मागच्या वेळेस प्रश्न आला होता कीटोन पेसिसवर, तर कीटोन पेसिस आपल्याला एक्झॅक्ट माहित पाहिजे. कीटोन पेसिस म्हणजे काय, म्हणजे कीटोन पेसिस अशा असतात की या त्यांचा संख्येपेक्षा जास्त प्रभाव असतो यांचा आपल्या वातावरणावर, त्याला कीटोन पेशीज म्हणतात. ह्या सगळ्या टर्म तुम्हाला इकोलॉजी या घटकात करायच्या. त्यानंतर पुढचा आहे बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी मध्ये काय काय अभ्यासायचं आहे, बायोडायव्हर्सिटी मध्ये नॅशनल पार्क, नॅशनल सँच्युरी म्हणजे राष्ट्रीय उद्याने, राष्ट्रीय अभयारण्य, त्यानंतर बायोस्फिअर रिझर्व्ह, मेगाडायव्हर्सिटी सेंटर्स, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आणि प्राणी संवर्धनाचे प्रकल्प आहेत, तेवढ्या अभ्यासायच्या. म्हणजे एकदम शॉर्ट मध्ये करायचा. आपल्याला रेफरन्स बुक मध्ये बरंच काही गोष्टी दिलेल्या आहेत, सर्वच वाचण्याची गरज नाही. तुम्ही जर PYQ अनालिसिस केले तर असे पॉईंट मिळतात. मग ते पॉईंटवरच पुढच्या वेळेस, आता ह्या वेळेस कीटोन पेशी चालतं, तर पुढच्या वेळेस पण त्याच्यावरच येईल, पण तो वेगळ्या फॉर्म मध्ये क्वेश्चन येईल, मग तोच व्यवस्थित करायचा. त्यानंतर मग मेगाडायव्हर्सिटी सेंटर्स असतील, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट असतील, ते त्याबरोबर पण आपण व्यवस्थित त्या करून घ्यायच्या. त्या किती आहेत जगात, हॉटस्पॉट किती आहेत, ते कुठे कुठे आहेत, भारतात कुठे आहे, मागच्या वेळेस त्याच्यावर प्रश्न आला होता बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट कुठे आहे म्हणून. त्यानंतर प्राणी संवर्धन प्रकल्प. आता प्राणी संवर्धन प्रकल्पामध्ये काय विचारलं जातं, त्यांचं साल विचारलं जातं. म्हणजे तुम्ही कोणता जर पॉईंट घेतला, कोणता जरी पॉईंट घेतला तुम्ही, तर तो प्रश्न कसा विचारला जातोय हे पाहायचं, त्यानुसारच अभ्यास करायचा. आता सपोज तुम्ही प्राणी संवर्धन प्रोजेक्ट घेतले, म्हणजे टायगर प्रोजेक्ट, तर प्रश्न तुम्ही जर पाहिला आतापर्यंत, त्या प्रोजेक्ट अंतर्गत काय काय केलं याच्यावर कधी प्रश्न नाही आलेला.
प्रश्न काय आलाय, तो प्रोजेक्ट टायगर कधी सुरू केलेला आहे. त्यानंतर सिंह संवर्धन प्रकल्प कधी येईल. आता चित्ता जे करंटमध्ये ते पाहून घ्यायचं. प्रश्न तेच विचारले जातील. त्यानंतर मग पुढचा आपला घटक आहे क्लायमेट चेंज. आता क्लायमेट चेंज वर काय विचारलं जातं की आपल्याला ह्या घटकात काय अभ्यासायचं असतं की प्रदूषण, जल प्रदूषण, हवा प्रदूषण, वायू प्रदूषण या गोष्टी इथं आपल्याला अभ्यासायच्यात. त्यानंतर मग त्यामुळं एन्व्हायरमेंटवर काय परिणाम होतोय, ग्रीन हाऊस गॅसेस हे अभ्यासायचं. त्यानंतर ओझोन लेअर वर काय परिणाम झाला, त्यानंतर ऍसिड रेन कसा तयार होतो. त्यानंतर मग या रिलेटेड आंतरराष्ट्रीय करार काय आहेत, भारतात कायदे काय आहेत, जागतिक लेवलवर हे संवर्धनासाठी काय प्रयत्न केले जातात, हे सगळं आपल्याला क्लायमेट चेंज मध्ये अभ्यासायचं आहे. ह्या रिलेटेडच प्रश्न विचारले जातील. परत जे करंट प्रश्न आहेत ह्या चॅप्टरवर बरेच तयार होतात. आता COP28 जी झाली होती अबू धाबी इथं, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तिथं नवीन इनिशिएटिव्ह काय घेतले म्हणून त्याच्यावर प्रश्न नक्कीच येईल. म्हणजे याचा जर तुम्ही एकदम लॉजिकली आणि सायंटिफिक वेने, जे आपण मग सांगितल्याप्रमाणे ह्या फॉर्मॅट जर तुम्ही अभ्यास केला ना, म्हणजे 5 पैकी 5 मार्क येतात. इतका म्हणजे सिंपल आणि सोपा असा हा विषय. म्हणजे 5 मार्क यायला काहीच अडचण नाही आपल्याला इथं. म्हणजे असं किचकट काहीच नाहीये. तुम्ही पुस्तक जेव्हा वाचताय ना, स्टार्ट टू एंड वाचत राहता, त्यामुळे सगळं ते कन्फ्यूज होऊन जातं. पण तसं न करता ह्या फॉर्मॅटमध्ये करा. त्यामुळे ह्या जर फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही अभ्यास करत राहिले तर म्हणजे हा फॉर्मॅट आपण कोणत्या पण विषयाला लावू शकतो. आपण इथं पर्यावरणाची गोष्ट करतोय, पण हा कोणता पण विषय घ्या, एन्व्हायरमेंट घेतलाय आपण, इकॉनॉमिक्स घ्या, पॉलिटी घ्या, ह्या फॉर्मॅटमध्ये जर अभ्यास केला तर सहज म्हणजे कोणत्या पण विषयाला चांगले मार्क येतील. त्यानंतर आता मागच्या वेळेस काय क्वेश्चन विचारलेत ते आपण पाहू. दोन 2023 साली हे एन्व्हायरमेंटला क्वेश्चन विचारले होते, त्याबद्दल डिस्कस करू आपण. मागच्या वेळेस 5 क्वेश्चन विचारले होते. तर पहिला प्रश्न होता, काही प्रजाती नष्ट झाल्या तर पर्यावरणावर गंभीर परिणाम करतात, त्यांना काय म्हणतात. आता तिथं पर्याय दिल्यात, निळा दगड, लाल दगड, पिवळा दगड. म्हणजे तुम्ही जर क्वेश्चन जरी अनालिसिस केला असतं तरी फक्त कीटोन पेसीज आपल्याला समजून जाते. म्हणजे त्यात विशेष काही नाहीये क्वेश्चन हा बरोबर येण्यासाठी. फक्त तुमचा अनालिसिस पाहिजे, सिलेबस तुम्ही वाचलेला पाहिजे. एवढं जरी असलं तरी कीटोन पेसीज, कारण ह्या बाकीच्यांना काय अर्थ उरत नाही, ते लॉजिकली बनवलेले नाहीत. फक्त एकच जो आपला सिलेबस मधला आहे तो डायरेक्ट आपल्याला उत्तर मिळतो. त्यानंतर खालीलपैकी कोणता पारिस्थितिकीय मनोऱ्याचा प्रकार नाही, हा प्रश्न विचारला होता मागच्या वेळेस. एकदम सोपा असा प्रश्न होता तो. तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केलेला असेल तर सहज त्याचं उत्तर मिळून जातं. म्हणजे संख्येचा मनोरा, जैव वस्तुमानाचा मनोरा, अन्नजाळी मनोरा आणि ऊर्जेचा मनोरा. आता अन्नजाळी मनोरा असं आपल्या वाचण्यात पण नाही आलं. हे संख्येचा, जीव वस्तुमानाचा आणि ऊर्जेचा मनोरा हे आपण वाचलेलं आहे. म्हणजे फक्त तुम्हाला सिलेबसचे पॉईंट जरी आठवले तरी प्रिलीला उत्तर येतात. आपण काय करतो, ह्या डीप करण्याच्या भानगडीत जातो. फार डीप करायचं नाही, कारण आपल्याला 5-6 विषय कव्हर करायचे असतात. त्यात आपल्याला कोणत्या विषयात एक्सपर्ट व्हायचं नाहीये. वरवर जे प्रश्न असतील ते बघायचे आणि त्यानुसार ही उत्तर द्यायची. एकदम म्हणजे सोपा प्रश्न होता, अन्नजाळी मनोरा म्हणून त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ओझोन संदर्भात खालील कोणती विधाने बरोबर आहेत. आता ओझोन पृथ्वीचे रक्षण करणारा कवच आहे. म्हणजे आपण हे लहानपणापासून ऐकत आलोय, त्याला वाचायची पण गरज नाही. 1985 मध्ये ओझोन थराला छिद्र पडल्याचे स्पष्ट झाले. आता याच्या आधी हा प्रश्न आला होता, ओझोन थराला छिद्र कोणत्या वर्षी पडलं म्हणून. मग तोच त्यांनी स्टेटमेंट मध्ये टाकला आता. म्हणजे PYQचं किती महत्व आहे इथं. तुम्ही PYQ व्यवस्थित पाठ केले असते, व्यवस्थित अनालिसिस केलं असतं तर तुम्हाला लगेच कळालं असतं 85 मध्ये बरोबर आहे, ती त्याला छिद्र पडलं होतं, हे पहिल्यांदा लक्षात आलं. परत 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो. एक सांगायचं राहिले, सर्व जेवढे पण पर्यावरण रिलेटेड आपले दिवस साजरे करतो आपण ते व्यवस्थित पाहिजे. म्हणजे कॅलेंडर इयर पासून सुरू करायचं. जानेवारी मध्ये कोणते आहेत, फेब्रुवारी मध्ये कोणता आहे,
फेब्रुवारीमध्ये पाणथळ दिन अजून आपण साजरा करतो. मार्चमध्ये ते एखादा एक ट्रिक आहे, 21, 22, 23 आणि 24 असे मार्च. व ज ह ट्रिक आहे म्हणून व ज ह आणि श. व म्हणजे फॉरेस्ट डे, 1 डे म्हणून साजरा केला तो, 1 दिवस. आणि ज म्हणजे जल दिवस म्हणून साजरा केला जातो 22ला. 23ला हवामान दिन आणि 24ला क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. असे ते पाठ करून टाकायचे. 5 जूनला एन्व्हायरमेंट डे असतो, तो पाहून घ्यायचा. त्यानंतर 16 आता इथं विचारलेला 16 सप्टेंबरला पर्यावरण दिन म्हणून, वर्ल्ड ओझोन डे म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर 1989 मध्ये ओझोन क्षयास कारणीभूत रसायनावर बंदी घालण्यात आली. आता जेवढे पण प्रयत्न आहेत आपण पाहिले किती प्रयत्न करायचे, जे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न चालू आहेत ओझोन संवर्धनासाठी, वातावरण संवर्धनासाठी, ते आपण सर्व पाहिजे. ते म्हणजे ओझोनचे काय आहेत ते एका ठिकाणी लिहून घ्यायचे, ओझोन संवर्धनासाठी कोणते चालू आहेत. त्यानंतर याच्यासाठी ग्रीन हाऊस गॅसेस त्याच्याविषयी जे प्रयत्न चालू आहेत ते सगळं एका नोट्सवर, एका कागदावर लिहून घ्यायचे आणि तेवढाच अभ्यास करायचा, कारण त्यातूनच प्रश्न येतात. हे तुम्ही व्यवस्थित अनालिसिस केले ना, तुम्हाला पुढच्या वर्षी दिसन की ओझोनवरच परत प्रश्न आलेला आहे. आता त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, नायट्रोजन फर्टिलायझर इन सॉइल रिलीजेस डॅश डॅश वेन ब्रोकन डाऊन बाय द बॅक्टेरिया. मराठीत वाचतो, मातीतील नायट्रोजन खत जीवाणूद्वारे तोडल्यास डॅश डॅश मुक्त होते. आता नायट्रोजन सायकल आहे, कार्बन सायकल आहे, त्या आपण करायच्या. एका पेजवर घ्यायच्या, एका साईडला नायट्रोजन सायकल, दुसऱ्या साईडला कार्बन सायकल. त्या दोन्ही जर केल्या तर दरवर्षी त्याच्यावर आपल्याला प्रश्न दिसतो. नायट्रोजन सायकलवर दिसतो आणि कार्बन सायकलवर दिसतो. त्याचं नायट्रोजन ट्रायऑक्साईड उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न होता त्यानंतर थोडा करंट ओरिएंटेड आणि स्टॅटिक असा दोन्ही मिक्स केला होता, तो प्रश्न बनवला होता. घातक कचरा मृदेमध्ये टाकल्यामुळे जैवविविधता कमी होती, हे बरोबर आहे. त्यानंतर नद्यामध्ये वारंवार पूर येण्यामागे वृक्षतोड कारणीभूत आहे, हे पण बरोबर आहे. त्यानंतर तिसरं स्टेटमेंट आहे, फ्रान्सिस्को मेंडेज यांच्या ऊर्जा क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना अमेझॉनचे गांधी असे संबोधले जाते. आता हे थोडा ट्रिकी होता, म्हणजे तसं जमणार नाही, कारण आपल्या जर वाचण्यात असेल तरच ते येईल. कारण ते ऊर्जा क्षेत्रात नव्हते काम करत, ते वन क्षेत्रात काम करत होते. म्हणजे अमेझॉनचे गांधी तिथं वन आहेत हे आपण लॉजिक लावू शकतो, पण तिथं सुचणं थोडं अवघड आहे. आता मी तिथं ऑल द अबव लिहिलं, पण त्याचं उत्तर अ आणि ब आहे त्यांनी, कारण ती जलसंवर्धनात त्यांनी कामं केले. त्यानंतर 2200 क्वेश्चन पाहू. दरवर्षी तेच प्रश्न असतात. काही ठराविक टॉपिक आहेत त्याची एक लिस्ट बनवा, म्हणजे ते कुठून तुम्हाला कळेल लिस्ट, PYQ अनालिसिस म्हणून, आणि तेवढ्याचीच तयारी करायची. दुसरं जास्त भानगडीत पडायचं नाही, कारण हा पाचपैकी 5 मार्क आले पाहिजे आणि आता सिंपल आहे. आता पहिला प्रश्न होता 22ला, भारतातील खालीलपैकी कोणता हॉटस्पॉट प्रदेश जैवविविधतेची आपत्ती चिन्हे असणाऱ्या संदर्भात धोका असलेला आहे. आता फक्त आपल्याला माहित पाहिजे भारतात किती हॉटस्पॉट आहेत, तेवढं जरी माहित असलं तर याचं उत्तर येत होतं. उत्तर पश्चिम भारत इथं हॉटस्पॉट नाही. त्यानंतर दख्खनचे पठार तिथं पण जैवविविधता हॉटस्पॉट नाही. त्यानंतर पश्चिम भारत तो पण नाही, तिथं फक्त एकच आहे उत्तर पूर्व भारत. आपल्याला ते 4 हॉटस्पॉट आहेत ते पाठ पाहिजे, त्यातून लगेच ते उत्तर येत होतं. म्हणजे प्रिलिमला ना एकदम वरवरचे प्रश्न असतात, फार डीप प्रश्न विचारले जात नाही. खालीलपैकी प्रवाळ रंगाची वैशिष्ट्ये कोणती आहेत, म्हणजे प्रवाळ, कोरल, मँग्रुव्ज हे तिन्ही पण आपल्याला करायच्या. ते एकाच पेजवर घ्यायचं ते सगळं, म्हणजे वहीचे थोडं आडवं पेज करायचं, इकडं मँग्रुव्ज, कोरल
आणि दुसरे कोणते असतात, मँग्रोव्ह, कोरल आणि ते 3 असतात ना, ते 3 एकाच पेजवर येऊन द्यायचे. आणि मग ते आपल्याला त्यातला थोडा डिफरन्स समजतो. तो डिफरन्स समजला की म्हणजे आपल्याला आपण अभ्यास करताना काय करतो, मँग्रोव्ह वेगळा अभ्यास करतो, त्यानंतर कोरल रीफ्स वेगळा अभ्यास करतो, आणि पाणथळील प्रदेश हा वेगळा अभ्यास करतो. पण त्याच्यातलं इंटरकनेक्शन काय आहे, ते एकमेकापासून कशी वेगळे आहेत हे आपल्याला एक्झाम मध्ये आयडेंटिफाय करता येत नाही. जो म्हणजे आपण आयडेंटिफाय करू शकलो तर ते बरोबर येतं. आता बऱ्याच मी सांगितल्याप्रमाणे बायो मॅग्निफिकेशन आणि बायो अकॉम्प्लिमेशन लोक करतात, ते सेपरेट करतात, पण त्यांना एक्झाम मध्ये ते समजत नाही नक्की अक्युमुलेशन विचारलंय का मॅग्निफिकेशन विचारलंय. म्हणजे माझं पाठ आहे सर्व, पण मला तिथं आयडेंटिफाय होईना, मग पाठांचा जो उपयोग नाही होत ना. त्यामुळं नोट्स ह्या शॉर्ट मध्ये पाहिजे. आणि ज्या कन्फ्युजिंग पार्ट आहे ना, जे गोष्टी तुम्हाला कन्फ्युजिंग वाटतात त्या सगळ्या एका पेजवर आणायच्या, एकदम छोट्या छोट्या अक्षरात त्या नोट्स बनवायच्या. खालीलपैकी प्रवाळ रंगाची वैशिष्ट्य कोणते आहेत? हा पृथ्वीवर सर्वात प्राचीन जीव समूह आहे. बरोबर आहे, तो सर्वात प्राचीन आहे. ते अति जैव इंधन बायोमास उत्पादक आहेत. ते सर्वात जास्त बायोमास उत्पादक आहेत. त्यांची बायोडायव्हर्सिटी हायएस्ट आहे प्रवाळ याच्यामध्ये. ही वनस्पती व प्राणीजन्य श्रीमंत विविधता आहे. तिथं प्राण्यांची आणि वनस्पतीची विविधता जास्त आहे तिथं. हे पाण्याखालील उष्णकटिबंधीय परिस्थिती तंत्र आहे. सर्व बरोबर आहे, सगळे म्हणजे पॉझिटिव्ह दिलेले आहेत. आता इथं जर निगेटिव्ह करायचं असलं ना, त्यांनी नाही केलं जातं. म्हणजे त्याचं क्वेश्चन बनवायला पण त्यांना लिमिटेशन आहेत ना, बनवायचा कसा क्वेश्चन. तर बनवताना म्हणजे यांना जर चुकीचं द्यायचं असतं तर काय केलं असतं त्यांनी, हा पृथ्वीवरील सर्वात प्राचीन सजीव समूह नाही. म्हणजे आपण हे पण अनालिसिस करायचं. ते मग R&D फेज मध्ये बघितलं तर एखादा क्वेश्चन बनवतायत, ते बनवताना चूक कोणत्या पद्धतीने केली जाते ते पण बघायचं. म्हणजे निगेटिव्ह स्टेटमेंट बनवलं की म्हणायचं ते चूक असण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे इथं सगळे पॉझिटिव्ह स्टेटमेंट दिसत आहेत, पुढे फॅक्ट नाही आली, त्यामुळे हे सर्व बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आला होता, अल्फा, बीटा व गॅमा विविधता म्हणजे काय? आता 4 पर्याय दिलेत आणि त्याच्यानंतर परत खाली पर्याय दिलेले आहेत. आता म्हणजे काय, म्हणजे ह्या 4 पर्यायापैकी एक काहीतरी असणार आहे. सजीवांची श्रीमंती, सिम्पसननी विविधता सूची, जैवविविधता मोजण्याची भौगोलिक प्रणाली, आणि विटाकरने सुचवलेला शब्दार्थ. आता पर्याय बघा कसे डिझाईन केलेत, AB, B, C आणि CD. आता यापैकी एक असणार आहे, त्यामुळे हे 2 कट होतात. कारण हे कन्सेप्ट विचारली नाही, कन्सेप्ट कोणत्या एका घटकाशी रिलेटेड असणार आहे. त्यामुळे तुम्ही C मारू शकता किंवा B जर तुम्हाला माहित नसलं तर. त्याचं उत्तर C आहे. जैवविविधता मोजण्याची भौगोलिक प्रणाली येते, अल्फा, बीटा, गॅमा. आता याच्यावर परत प्रश्न येतात अल्फा, बीटा, गॅमावर, परत नंतरच्या एक्झामला ते रिपीट झालेले आहेत. त्यामुळे हे अल्फा, बीटा, गॅमा काय, गुगलवर जायचं, सर्च करायचं आणि नोट्समध्ये लिहून घ्यायचं. त्याला आता पुस्तक नाही चाळत बसायचं, कारण हा प्रश्न परत पुढे दिसणार तुम्हाला काय. आता पुढचा प्रश्न आलेला आहे अभयारण्यांवर, म्हणजे जे महत्वाचे अभयारण्य आहेत. सर्वात पहिल्यांदा महत्वाचे कसे आहेत हे कसं कळणार, की PYQ अनालिसिस करायचे. PYQ मध्ये आतापर्यंत जेवढे अभयारण्य आलेत, राष्ट्रीय उद्यान आलेत, ते सर्व पाहिजे, ते आपल्यासाठी महत्वाचे. पण ते एकदा पाठ झाले की मग रेफरन्स बुक मध्ये जे दिलेत ते करायचे, जे मोठे मोठे. आता हे आंध्र प्रदेशमध्ये कोणतं आहे, महाराष्ट्रात कोणते, पश्चिम बंगालमध्ये, गोव्यामध्ये कोणता आहे. हा तुम्हाला हा प्रश्न जर दिसला म्हणजे ते वाचताना तुम्हाला समजलं पाहिजे. तुम्ही जर सपोज राष्ट्रीय उद्यान वाचताय तर तुम्हाला हे इमॅजिन झालं पाहिजे की याच्यावर प्रश्न कसा येणार आहे. तर तुम्ही PYQ अनालिसिस करून पहा. राष्ट्रीय उद्यान, अभयारण्य जर विचारले तर त्यांनी जोड्या लावा ह्या फॉर्मॅटमध्येच प्रश्न विचारले, दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये प्रश्नच विचारत नाहीत. म्हणजे तुम्ही काही जरी पाठ केले, सगळे पाठ करायची गरज नाही. म्हणजे काय की लिस्टच सगळी पाठ केली मी, तसं नाही. काय जे महत्वाचे आहेत, म्हणजे मागच्या PYQ मध्ये जे आहेत ते जरी तुमचे पाठ असले तरी 1-2 जरी जोड्या लागल्या तर ते सहज आपला तो सॉल्व्ह होतो. म्हणजे अभ्यास करताना पण ट्रिक वापरायच्या की बाबा सगळंच आपण पाठ करायच्या माग नाही लागायचं. सगळं जर पाठ करत राहिलं तर म्हणजे आपल्या मेंदूची पण एक क्षमता आहे, त्या क्षमतेच्या पुढे जाणार नाही परत. आणि तुम्हाला जर पुढे सिमेट्री दिसली, म्हणजे 2 गोष्टी सारख्याच आहेत, मग एक साईड फक्त त्याची लक्षात ठेवायची.
दुसरी साईड फक्त एकदा वाचून पाहिजे. मग एक साईड जर तुम्ही पाठ केली, ह्या साईड तुम्ही जी पाठ केली त्यातलं जर दिसलं तुमच्या समोर तर म्हणायचं त्यातलं आहे, नसलं तर ते तिकडच आहे. मग काय होतं, दोन्ही जर आपण त्या बाजू पाठ करून ठेवल्या त्याच्या, म्हणजे सपोज तुम्हाला राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य यातला डिफरन्स विचारला तर वाचताना दोन्ही वाचायच्या, पण पाठ फक्त राष्ट्रीय उद्यान करायचं. म्हणजे राष्ट्रीय उद्यानमध्ये पॉईंट नाहीत, त्या अभयारण्यामध्ये असतात. मग मग कन्फ्युजन राहणार नाही तुमचं अजिबात. आता आंध्र प्रदेशमध्ये कोणता आहे, पुलिकत. महाराष्ट्रात राधानगरी, हे तर सगळ्यांना ओळखीचं होतं, त्याच्याहून ते येत होतं. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये जलदापारा आणि गोव्यामध्ये भगवान महावीर हा विचारला होता, रिपीट झाला होता. आणि त्याचं व्यवस्थित अनालिसिस असलं की त्या मुलाचं लगेच सॉल्व्ह झाला असता. आणि गोवा 2 एकाच ठिकाणी दिलेले, मग ते सॉल्व्ह होत होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आला होता की आता काही क्वेश्चन असे पण असतात ते तुमच्या वाचण्यातले नाहीयेत. रासायनिक पर्यावरणात खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो? मग तापमान व माती, जल व पाणी, वनस्पती व जल, मानवी क्रिया व जैवविविधता. आता इथं प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचायचा. रासायनिक पर्यावरण याला तुम्ही गोल झाला पाहिजे, होतो त्याला गोल झाला पाहिजे. आपण काय करतो, क्रियापद वाचत नाहीत, आहे नाही चूक बरोबर हे पाहत नाही. त्यामुळे काय होतं, आपल्या सिली मिस्टेक होतात. आणि सिली मिस्टेक झाल्यामुळे 3 ते 4 मार्कांनीच आपली प्रिलिम राहते. त्या सिली मिस्टेक जितक्या कमी करता येईल ना त्या कमी करायच्या. आणि त्यासाठी मग अनालिसिस, टेस्ट पेपर देणं, त्या सॉल्व्ह करणं, स्वतः अनालिसिस करणं, ह्या गोष्टी त्या उपयोगी येतात. आता आणि कोणता पण क्वेश्चन आला म्हणजे एखादा आपल्याला वाचण्यातला आला, जर आपण हुळून जातो थोडं, मग बघत नाही बरोबर विचारलंय चूक विचारलंय, फटक्यात टिक करतो पुढे चालतो. मग वाचण्यातला आला आणि तो आपला चुकतो. मग कोणता जरी तुमच्यासमोर प्रश्न आला ना, एकदम न्यूट्रल भावाने पाहिजे त्याच्याकडे, अवघड येऊ सिंपल येऊ, कोणताच आला ना एकाच भावनेने बघायचं. म्हणजे सिंपल जरी आला तरी हुरळून नाही जायचं, आणि अवघड जरी आला तर पॅनिक मोड मध्ये नाही यायचं. कारण पॅनिक मोड मध्ये आलं की तुमचं मग लॉजिक लागत नाहीत, सुचतच नाही काही. त्यामुळे कोणता पण प्रश्न येऊ एकदम स्तब्ध. आणि तुम्हाला माहिती आहे म्हणजे एक मनाची तयारी करून जायची की 50च क्वेश्चन तुमचे ओळखीचे येणार आहेत आणि 50 क्वेश्चन हे अनोळखी असणार आहेत, तुम्हाला तिथं टॅकल करायचे आहेत. ते एकदा तुमच्या मनाची ही तयारी असली तर तुम्ही तिथं पॅनिक मध्ये जात नाहीत. पॅनिक नाही मध्ये गेलं तर तुमचे मग ते लॉजिक, ऑब्झर्वेशन, तुम्ही जे अनालिसिस केलंय ते तिथं मग कामी येतं. ते मग अशा प्रकारे त्याच्यावर वर्क करायचं. ते त्यानंतर केमिकल एन्व्हायरमेंट, आता हे माहित नाही म्हणल्यावर सगळेच करायचे, त्यांनी न बाबा उत्तर दिलेले. आता हे 2 वर्षाचे PYQ होते. त्यानंतर तुमचे काही डाऊट आहेत का? तर एन्व्हायरमेंट मध्ये खूप सारे प्रोटोकॉल आहेत आणि समिट आहेत एन्व्हायरमेंट बद्दल आणि करंट रिलेटेड पण आहेत. मग तिथून आता PYQ मध्ये विचारलं राहते की नॅशनल इयर मध्ये एकतर इयर विचारला राहतो आणि ते कशाबद्दल रिलेटेड आहे ते विचारलं. तर खूप सारे आहेत, मग ते कसे लक्षात ठेवायचे कोणते प्रोटोकॉल ना? प्रोटोकॉल आणि इयर कधी झाला. आता प्रोटोकॉल तुम्ही म्हणताय तसे बरेच आहेत, ते खरं आहे. पण प्रोटोकॉल करताना काय आहेत, PYQ मध्ये काय विचारलेले आहेत तेवढेच लक्षात ठेवायचे. म्हणजे आपल्याला आतापर्यंत ओझोनचे संदर्भाचे जे प्रोटोकॉल आहेत ना तेच विचारलेले आहेत, परत ग्रीन हाऊस विषयी विचारलेले आहेत, त्यानंतर क्लोरोफ्लोरो कार्बन विषयी ते विचारलेले आहेत. ते जर तुम्ही व्यवस्थित पाहिले तेच करून जायचे आणि तेच परत परत रिपीट होतात. आता ओझोनवर तो व्हिएन्ना करार, हेल्सिंकी ते किती वेळा विचारलेत. ते जर तुमचे पाठ असले तर सहज त्याच्यावर प्रश्न सॉल्व्ह होतात. म्हणजे तुम्ही जास्त काय करायचं याच्या भानगडीत पडायचं नाही, एकदम वरचे क्वेश्चन येतात. जे PYQ आहे ना ते आता 13 ते 23 म्हणजे 10-11 वर्षाच्या क्वेश्चन पेपर आहेत, ते व्यवस्थित अनालिसिस करा, तुम्हाला 5चे क्वेश्चन त्या रिलेटेडच सापडणार आहेत. अजून काय आहे का? आणि ते आता मागच्या वेळेस नायट्रोजन सायकल विचारलं होतं. नायट्रोजन सायकल मध्ये सॉइल मध्ये कोणता बॅक्टेरिया सोडला जातो. तर काही बुक मध्ये वेगळं दिलाय आणि आयोगाने पण म्हणजे असं कन्फ्युज होत होतं, म्हणजे पहिल्या आन्सर कीनुसार आणि दुसऱ्या आन्सर. पण ते चेंज केलं होतं ना आयोगाने? चेंज केलं होतं. पहिल्या आन्सर कीनुसार माझं चुकलं, बरोबर. मग मी पण शुअर नव्हतो म्हणजे कोणता आन्सर घ्या. खूप सारे असे केमिकल आहेत, तर मग कसं लक्षात ठेवायचं?
खूप सारे कुठे आहेत. म्हणजे फक्त आपल्याला कार्बन, सल्फर आणि नायट्रोजन ह्या तीनच सायकल आहेत. आपल्याला त्या तीनच सायकल अभ्यासायच्या. नायट्रोजन मध्ये सोडताना NO2 पण कधी सोडते आणि नायट्रिफिकेशन होते ना. हम्म. मग नंतर NO3 होते. मग त्याच्यानंतर मोर कन्फ्युजन होते की कोणत्या वेळी काय होते. हा, मग तुमचे जे विसरतंय ना, नोट्स मध्ये तुम्ही लिहून घ्या ना व्यवस्थित. नोट्स मध्ये जर तुम्ही शॉर्ट फॉर्म मध्ये जर लिहिलं NO2 कधी, NO3 कधी, आणि ते जाताना रिवाइज केला तर ते नाही विसरणार ते. अजून काय आहेत का? त्या थँक्यू. स्पार्क अकॅडमीचं आभार मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल. धन्यवाद.